मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो, कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत हे सुख समृद्धीकारक ठरतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा असतो. मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करून या दिवशी बऱ्याच स्त्रिया या उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, घरामध्ये सुख शांती लाभते. आपल्या घरामध्ये सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे. श्री लक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल. पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. आता पाहूया महालक्ष्मी व्रत कसे करावे. पहाटे सकाळी लवकर उठून अंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, व्रताचा संकल्प घ्यावा, अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी, त्यामध्ये माता लक्ष्मीची पावले अवश्य काढावी. यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे. माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान, करवंदाचे पान आणि भाताच्या पारंबा यांचा वापर करावा. यानंतर कलश स्थापित करावा. सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा. यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी. कलशाला हळदी कुंकू लावून कलशामध्ये दुर्वा, 1 रुपयाचे नाणे आणि सुपारी ठेवावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डाळे पंचपत्री कलशावर ठेवावी. त्यानंतर 1 नारळ ठेवा. चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्री यंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावे. माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा प्राप्त होते. संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा. घरात आणि अंगणातही दिवा लावावा. पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा. मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी असे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्या व्रताचे उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलवून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक, 1 केळ, 1 रुपया देऊन हळदी कुंकू द्यावे. अशा पद्धतीने शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. आता पाहूया व्रत करणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी.